फुलंब्री तालुक्यातील 11 ग्रामपंचायतीमधील 15 सदस्यांनी मुदतवाढ देऊनही जातीचे प्रमाणपत्र तहसील कार्यालयामध्ये दाखल केलं नाही। यामुळे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी त्यांचं सदस्यत्व रद्द केलं आहे। दिनांक 15 जानेवारी रोजी या संदर्भातील आदेश काढण्यात आला। यामुळे विरमगावच्या महिला सदस्याचं ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द झाल्यानं सरपंच पदावरून त्या पायउतार झाल्यानंतर उपसरपंचाकडे पदभार देण्यात आला आहे। फुलंब्री तालुक्यातील 32 ग्रामपंचायतीमध्ये तहसीलदार फुलंब्री यांनी ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 मध्ये पार पडलेल्या एकूण 42 ग्रामपंचायत सदस्यांची माहिती सादर केली असून शासन अध्यादेशातील विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर केलं नसल्यानं जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर यांनी बाबासाहेब तुळशीराम हिवाळे, टाकळी कोलते, निर्मला भाऊसाहेब पराय, जळगाव मेटे, तेजराव सांडू धुमाळ साताळा बुद्रुक, ज्योती भगवान शिरसाट गेवराई पायगा, सुमित्रा कृष्णा कापसे विरमगाव, गयाबाई म्हस्के खामगाव, पूजा काटकर खामगाव, अलकाबाई शिंदे साताळा बुद्रुक, संतोष जोनवाल गिरसावळी, रणजित चांदवडे लालवण, संगीता दाभाडे सोनारी बुद्रुक, उषाबाई साळुंके धानोरा, अनिता बखळे सुलतानवाडी, गीता मुशिंगे निघोना, राजेंद्र ताठे वाकोद या ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द करून सदरचं पद याद्वारे रिक्त घोषित केलं असल्याचं आदेशात त्यांनी म्हटलं आहे। यामध्ये विरमगाव या पुनर्वसित गावाच्या महिला सरपंच सुमित्रा कृष्णा कापसे यांची बिनविरोध निवड करण्यात आली होती। त्यांनी कुणबी जातीचं प्रमाणपत्र सादर करून पद मिळवलं होतं, परंतु जात वैधता प्रमाणपत्र त्या सादर करू शकल्या नाही, त्यामुळं त्या अपात्र ठरल्या। यामुळे त्यांना सरपंच पद गमवावं लागलं। मी कारभारी दादाराव करपे विरमगाव, मी उपसरपंच राहिलेलो होतो, तरी आता आमचे पद रिक्त झाल्यामुळे माझ्याकडं सरपंच पदाचं हे घोषित करण्यात आलं। यावेळे तहसीलदारांना पत्र दिलं ग्रामपंचायतला। या 24 तारखेपासून मी रुजू झालो इथं। तर तुमच्या अगोदरचे जे महिला सरपंच होते त्यांचं पद कशामुळे रिक्त झालं? त्यांचे ते आपत्त याच्यामुळं ठरले गेले, त्याच्यामुळे त्यांना कागदपत्र न देता त्याचे जात वैधता सादर न केल्याने त्यांचे पद रद्द करण्यात आलं। NTV न्यूज मराठी प्रतिनिधी दादासाहेब काळे, फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर।